नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आहे गुरुवार आणि मी आज जाणार आहे वाघोलीला ताईकडे, कारण आज आहे अबीरचा शाळेचा पहिला दिवस। मुळात त्याची शाळा एक 4-5 दिवस अगोदर सुरू झाली होती, पण फर्स्ट टाइम स्कूल असल्यामुळे 1-1.5 तासाची शाळा भरायची। सो मे बी आज बी तेवढंच वेळेची शाळा असेल, पण आज व्हिडिओ करण्यामागे कारण असं की आज तो फर्स्ट टाइम युनिफॉर्म घालून जाणार आहे स्कूलला, एक प्रॉपर ड्रेसअपमध्ये। म्हणून ऑफिशियली पाहायला गेलं तर आज त्याचा पहिला शाळेचा दिवस आहे। तर आता निघायचं वाघोलीला मी आणि तायडी। आता तायडीचा जो नक्की श्युरिटी नाही ती नक्की येईल का नाही म्हणून, पण मी आणि ताई आम्ही दोघे निघणार एक थोड्या वेळाने। देखी वाह, ठेवू का मला? बाय असं कर की सगळ्यांना बाय। मी येऊ का अबीर? मला घेऊन जाशील का? नक्की नक्की। पप्पा जेवण करू का मी आता? कर जेवण कर। कसं काय लागलं तिथं? पडलं खाली। कुठे पडलं? तिथंच स्कूल मध्ये? नाही, आता गाडीत बसून गेलो ना पप्पांच्या गाडीत बसून असंच पडलं होतं। अबीर कुठे चालला? म्हणा कसं असं बोलायचं, असं बोलायचं है ना। मला मोठा कला म्हणजे सगळं ठेव, मला मोठा कर, मला सगळं ठेव, आला खूप ताजी ठेवेल, मला चांगली बुद्धी दे। चला जायचं का स्कूलला? नाही टिचर आली तर चला स्कूलला। तर मित्रांनो आता मी रेडी आहे आणि अबीर बी रेडी। आता आम्ही जाणार अबीरला स्कूलला सोडवायला की नाही? तू पण जा। मी पण येणार। न्यायचं न्यायचं नाही चिन्ह, मावशीला पण न्यायचं। बस बस माझी बॅट बॉल घरी आहे, मीच खेळणार। बाय कर बाय।
तर मित्रांनो आता मी घ्यायला चालले अबीरला. एक 2-2.5 तास झालेत. अबीर कोणत्या टीचरने दिली? ए अबीर कोणत्या टीचरने दिली चॉकी? नॉटी बॉय, सबसे नॉटी बॉय. सगळ्यात छोटा पण सगळ्यात नॉटी. नाटू 1 नंबरचा मॅडम. मला म्हणतो मी दरवाजा बाहेर येत होते. मला चल आतमध्ये टॉयलेटला बाथरूम येत आले. नाही टॉयलेट केली माझी टॉयलेट केली. अबीर show me your cap. No. I am busy. बघ I am busy. आपले असे चटके बसणं खतरनाक. बरं इच्छा होणार नाही बसायची. अबीरच्या शाळेच्या पहिल्या दिवसावरून मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवला. शाळेचा नवीन गणवेश याचा आनंद, आईने विंचरलेली केस, नंतर आईच्या कडेवर बसून शाळेत निघायचं. फरक एवढाच होता की अबीर हसत खेळत निघाला आणि मी मात्र रडत रडत निघलो होतो. संपूर्ण दिवस आई कधी घ्यायला येईल याची वाट बघायची आणि आई दिसताच जीवाच्या आकांताने ओरडून तिला आवाज द्यायचा. आणि सर्वात आवडता क्षण म्हणजे उड्या मारत मारत शाळेच्या गप्पा सांगत आई बरोबर घरी निघायचं.